नमस्कार. जय गोमाता, जय गोपाल. केदारलिंग गौशाळा मसाई पठारपणा. मी सागर महाडी. आज आपल्या शालूला आज 8 दिवस पूर्ण होते. मी मागच्या शुक्रवारी ती जन्माला आली होती. तर जन्माला आल्यानंतर आपल्याला तिच्यावर जास्त फोकस करायचा आहे. तर त्यासाठी आपण काय केले की तिला आतापर्यंत दूध भरपूर पाजत आणले. आज 8 दिवस पूर्ण होते. तर आज पहिला तिचा डिवॉर्मिंगचा डोस आहे. तर आपण त्यासाठी वेअरबॅगचं बघू शकता. वेअरबॅगचं अल्बोबार म्हणून एक डिवॉर्मिंगसाठी औषध आहे, ते वापरतोय. अतिशय स्वस्त आहे आणि तसं जर बघायला गेलं तर ह्याचा रिझल्ट पण अतिशय चांगला आहे. तर सध्या आता ह्याचं कसं असतंय की पर केजी 2 किलो असा विषय असतोय. तर साधारण एक 10 ml पण आपल्या वासराला द्यावं लागते. तर नेहमीची पद्धत सिरीजमध्ये आपण या अशा पद्धतीने औषध भरतोय. म्हणजे काय होतं की ते औषध सांडलं जात नाही आणि वासराला कसं घालणार किंवा दुसऱ्या गाईला पण कसं घालणार यासाठी कसं असतं की सिरीजनं घातलेलं कधी पण चांगलं असते. पुढचा सुईचा भाग ह्याचा काढून टाकायचा. आणि हे बघा, हे अशा पद्धतीनं तुम्ही वासराला तोंडापाशी नेलं सा की हे अशा पद्धतीनं चालू अशा पद्धतीनं तुम्ही तिला जिभेवर औषध सोडू शकताय. तर ही साधी आणि सोपी पद्धत, ज्याच्यातनं आपल्याला पण जास्त त्रास होत नाही आणि आपल्या जनावराला पण त्रास होत नाही. आता तुम्ही शालूची तुम्ही बघू शकताय, केसांची लव ही थोडीशी अजून तांबूस कलरची आहे आणि केसांच्या कशी वरवी पडलेली आहे. पण ती पूर्ण पांढरीशी पण होणार. आणि आता आपण तिला डिवॉर्मिंग करायला चालू केले. तर आज बरोबर तिचा 8वा दिवस आहे. बहुतेक लवकरच तिचा कलर पण पांढरा होईल आणि अल्बोबार आपला रिझल्ट चांगल्या पद्धतीने दाखवेल. पुन्हा एकदा जय गोमाता, जय गोपाल.